राणेंचा ठाकरेंबरोबर जाधवांचे शब्दांचे प्रहार। जाधवांनी राणे पितापुत्रांना सुनावलं। नितेश राणे नेपाळी वॉचमन। तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा। त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। हा संताप आहे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा आणि त्यांच्या संतापाला कारण ठरलंय ते दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंनी केलेली टीका। खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली। आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। राणे पितापुत्र यांच्यावर निव्वळ शब्दांचे प्रहार करून भास्कर जाधव थांबलेले नाहीत, तर त्यांनी राणेंना काही सवालही विचारलेत। राणेंनी स्वतःचा पक्ष काढला आणि 1 वर्षात आपला पक्ष का सोडला? तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? राणे, तुम्ही भाजपच्या चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला? दरम्यान नारायण राणेंनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर नेमकी काय टीका केली होती तीही पाहूया। मला आठवतंय याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रास दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं। आणि आता का म्हणून लाळोगतायत? शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत। मराठी माणसानं आणि हिंदूंनी यांना घरी बसवलं। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। एकीकडे भास्कर जाधव ठाकरेंच्या विरोधात सातत्यानं आपली नाराजी व्यक्त करतायत। एवढंच नव्हे तर ते ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि त्यामुळेच जाधवांनी उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देऊन पुन्हा आपली पक्षनिष्ठा दाखवून दिलीये का, की या टीकेच्या निमित्तानं पुन्हा कोकणातील वर्चस्वाची नवी खेळी खेळली आहे? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।